सर्वोच्च न्यायालयाने एका पहिल्याच प्रकारच्या निर्णयात राष्ट्रपतींसाठी वेळ मर्यादा निश्चित केली आहे। त्यानुसार राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवलेली विधेयके आता 3 महिन्याच्या आत राष्ट्रपतींना निकाली काढावी लागतील, असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला। 8 एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडू सरकार आणि राज्यपाल यांच्यातील प्रकरणात ऐतिहासिक निर्णय दिला होता। न्यायालयाने म्हटले आहे की विधानसभेने पाठवलेले विधेयक राज्यपालांनी 1 महिन्याच्या आत निकाली काढावे। या निर्णयादरम्यान न्यायालयाने राज्यपालांकडून राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांबाबत ही भूमिका स्पष्ट केली। हा आदेश 11 एप्रिल रोजी सार्वजनिक करण्यात आला। शुक्रवारी रात्री वेबसाईटवर अपलोड केलेल्या आदेशात सर्वोच्च न्यायालयाने संविधानातील अनुच्छेद 201 चा संदर्भ दिला। राज्यपालांकडून पाठवलेल्या विधेयकाप्रकरणी राष्ट्रपतींना पूर्ण व्हेटो अथवा पॉकेट व्हेटोचा अधिकार नाही। त्यांच्या निर्णयावर न्यायालयीन परीक्षण होऊ शकते आणि विधेयकाची घटनात्मक वैधता ठरवण्याचा अधिकार न्यायालयाकडेच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। न्यायालयाने स्पष्ट केले की अनुच्छेद 201 नुसार विधानसभेने मंजूर केलेले विधेयक जेव्हा राज्यपाल राष्ट्रपतींकडे विचारासाठी पाठवतात तेव्हा राष्ट्रपतींनी मंजुरी द्यावी किंवा नकार द्यावा, परंतु निर्णय घ्यावा लागतो। सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की राष्ट्रपतींच्या निर्णयाचे परीक्षण करता येते। विशेषतः जर केंद्र सरकारच्या इच्छेप्रमाणे निर्णय घेण्यात आला असेल तर न्यायालय तो निर्णय मनमानी अथवा दुर्भावनापूर्ण आहे का हे तपासू शकते। जर विधेयकात राज्याच्या मंत्रिमंडळाची भूमिका महत्त्वाची असेल आणि राज्यपालांनी मंत्रिमंडळाच्या सल्ल्याविरोधात पाऊल उचलले असेल तर न्यायालय त्याची वैधता तपासू शकते। न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा वेळ मर्यादा निश्चित असते तेव्हा वाजवी कालावधीत निर्णय घेणे आवश्यक असते। राष्ट्रपतींनी विधेयक प्राप्त झाल्यापासून 3 महिन्यात निर्णय घ्यावा लागेल। जर विलंब झाला तर त्यामागची कारणे राज्याला सांगावी लागतील। न्यायालयाने स्पष्ट केले की जर राष्ट्रपती विधेयक परत पाठवतात आणि विधानसभा ते पुन्हा मंजूर करते तर राष्ट्रपतींना अंतिम निर्णय घ्यावाच लागेल। पुन्हा तेच विधेयक परत पाठवणे थांबवले पाहिजे। दिलेल्या मुदतीत निर्णय न झाल्यास संबंधित राज्यांना न्यायालयात दाद मागता येईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे।